वैरीण रात्र. लेखक नारायण धारप. आवाज संतोष गणेश. प्रोफेसर चित्रे हडगम गावात येऊन प्रत्यक्ष दाखल झालेला आता महिना होत आला होता. सुरुवातीच्या काही दिवसात ते स्वतःशीच अनेक वेळा म्हणाले होते, कोणी माझ्यापाशी अशा गावाचं वर्णन केलं असतं तर माझ्या त्याच्यावर अजिबात विश्वास बसला नसता. मागासलेल्या जमाती त्यांनी पाहिल्या होत्या, पण हे हडगम गाव 20व्या शतकातलं नाहीच असं वाटत होतं. काळ जणू काही 30 शतकं आधीच इथे थांबला होता. हडगम गावानजीकच एक प्राचीन वस्तीचे अवशेष सापडले नसते तर चित्र्यांना हडगम गावाच्या अस्तित्वाची जाणीवही झाली नसती. 50 वर्षांपूर्वी नदीवर टेकडीपलीकडे पूल बांधला गेला होता आणि हडगम गावाचा जगाशी असलेला उरला सुरला संबंधही संपला होता. हडगम गावावरून पूर्वी एक रस्ता जात असे. फरशीचा पूल होता, त्यावरून नदी ओलांडून पलीकडे जाता येत असे. तोही रस्ता आता उपयोगातून गेला, वापरातून गेला. टेकडीचा उतार उतरून बांधलेली कुडाची, ढाब्याची, मातीच्या कच्च्या विटांची 1 मजली 1.5 मजली घरं, मातट रंगाची, एकसारखी एक. चित्र्यांच्या लक्षात सुरुवातीच्या दिवसात अनेक गोष्टी आल्या नाहीत. पावसाळा संपता संपता ते आले होते. तेव्हा दुपारचं ऊन अजून कडक होतं आणि ही मातीची जाड भिंतीची घरं सोयीची वाटली होती. दिवसाचा उजेडही बराच वेळेपर्यंत टिकून असायचा. तेव्हा प्रत्यक्ष जागेवर काम करायला त्यांना भरपूर वेळ मिळायचा आणि मग एकदा घरी परत आले की स्मृती ताजी असताना ते टिपणं करायला बसत. ते रात्री बराच उशीर होईपर्यंत की मग झोपायचीच वेळ व्हायची. म्हणून सर्वसाधारण प्रवाशाला ज्या गोष्टी आल्या आल्या दिसल्या असत्या त्या त्यांनी सुरुवातीस जाणवल्या नाहीत. पण मग जसा पावसाळा संपला, दिवस लहान व्हायला लागला आणि त्यांना जास्त जास्त वेळ मोकळा मिळायला लागला. अंधार लवकर पडायला लागला. साईटवर त्यानंतर राहणंच अशक्य झालं. मग लवकर घरी परत. 5:30-6लाच जेवण कसं जाणार? तेव्हा मग एखादा कप चहा आणि हडगम गावातून एखादा फेरफटका, एखादाच पुरे असायचा. कारण येऊन जाऊन 4 रस्त्यांचं गाव, 2 आडवे 2 उभे. तशी लहान लहान घरं आसपास विखुरलेली होती, पण पाहायचं ते एवढंच. मग सुरुवातीला लक्षात न आलेल्या काही काही गोष्टी त्यांच्या लक्षात यायला लागल्या. आधी म्हणजे अंधार पडताच गावात सर्वत्र होणारी सामसूम, अगदी शुकशुकाट. मान्य आहे, हडगम गाव काही व्यापारी शहर नव्हतं. तिथे काही नाटक सिनेमाची थिएटर नव्हती, पत्ते नाच जुगाराचे अड्डे नव्हते. पण तरीही असा घरबसेपणा. तसे ग्रामपंचायतीचे 13चे दिवे होते. रात्री ती लागलेली असत, पण कोणासाठी? रस्त्यावर जर चिटपाखरू फिरकत नसेल तर ते दिवे लावणाराचा आणि तेलाचा खर्च तरी कशासाठी? आणि मग एकदा माणसाचं लक्ष गेलं की खूपच गोष्टी नजरेत भरायला लागतात. तेव्हा मग चित्र्यांना दिसलं की गावात एकही भटकं कुत्रं नव्हतं, मोकाट जनावर नव्हतं, डुक्कर नव्हतं. खरोखरच मोठी नवलाची गोष्ट. मग नजर आणखी साक्षेपी झाली. गावातल्या सर्व घरांना, निदान त्यांनी जी जी पाहिली त्यांना तरी. भरभक्कम दरवाजे होते, 4-4 इंची जाडीचे. शिवाय बाहेरून जाड जाड लोखंडी पट्ट्या मारलेले दरवाजे. ते स्वतः ज्या घरात राहत होते त्या घराचाही दरवाजा भरभक्कम होता. शिवाय आतून माणसांच्या मांडी एवढा भला मोठा अडसर होता. करंगळी एवढ्या जाड साखळीची कडी होती. तसे काही भागातल्या वाड्यांना असुरक्षित काळातले, उदाहरणार्थ ठगबजीच्या वेळचे अनेक अवशेष असतात. पण इथली कडी अडसर सर्व काही वापरात होते, रोजच्या. मग नजर आणखी तीक्ष्ण झाली. घराला खालच्या मजल्याला खिडकी नव्हती, म्हणजे दर्शनी भागाला नव्हती. वरच्या 2 खोल्यांना अगदी लहान खिडक्या होत्या. त्यांच्याही खोलीला एक होती, पण ती खिडकी होती हे त्यांना आधी माहीत नव्हतं. त्यांना वाटलं होतं हे एखादं जुन्या पद्धतीचं भिंतीतलं फडताळ आहे आणि त्यात काही किमती सामान आहे, म्हणून ते असं कुलूपबंद केलं आहे. पण एकदा रस्त्यातून त्यांनी नीट वर पाहिलं तेव्हा त्यांना दिसलं की ती खिडकी आहे. तिला जाड जाड गज आहेत आणि ती आतून बंद केलेली आहे. जेवता जेवता चित्र्यांनी सावित्रीबाईपाशी हा विषय काढलाच. आधी त्यांनी चित्र्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्षच केलं. काही वेळाने त्यांनी पुन्हा तो प्रश्न काढला तेव्हा त्या जरा अनिच्छेनेच म्हणाल्या, वाडवडिलांपासून चालत आली ती पद्धत अशीच चालायची. पण का?
काही धोका आहे का? चोराचिल्ल्यांचं काही सांगता येतं का? घरात मी एकटी बाई माणूस, वेळ कशी येते काय सांगता येतं? त्या मला फसवत आहेत, चित्रे स्वतःशी म्हणाली. कदाचित या घरात त्या एकट्या असतील, पण इतर घरातून तर पुरुष माणसं आहेत ना. त्या वाड्यांचीही दारं रात्री बंद का असतात? कारण ती तशी असतात याची त्यांना मनोमन खात्री वाटली होती. पण सावित्रीबाई, रस्त्यावर तर कोणीच वावरत नसतं, ते अंदाजाने म्हणाले. पण वार अगदी वर्मी बसला. सावित्रीबाईंच्या हातातली वेळणी खणखणाट करीत खाली पडली. वेळणी जोरात उचलीत त्या जरा फनकारानेच म्हणाल्या, सगळेच लोक अडाणी नसतात. आपलं हित कशात आहे ते त्यांना चांगलंच समजतं. कधी कधी हिंस्त्र स्वापदही दिसलेली आहेत गावाच्या आसपास. आणि मी म्हणते, एवढा धोका पत्करून अंधारात कडमडत जायचं तरी कशाला? दिवस काय ओस पडलाय का? सहसा आवाज न चढवणाऱ्या सावित्रीबाईंचा हा त्वेष मोठा सूचक होता खरा. चित्रे मग जास्त काही बोलले नाही. पण त्यानंतरच्या 1-2 दिवसात गावात त्यांच्या ओळखीने जे काही थोडे लोक झाले होते त्यांनाही हेच प्रश्न विचारले. आणि सर्वांच्याच प्रतिक्रिया जवळजवळ याच प्रकारच्या झाल्या. आधी तर कोणी यावर बोलायलाच राजी होत नव्हता. फारच पिच्छा पुरवला तर ही चोरांची नाही तर श्वापदांची तथाकथित भीती. पुनरावृत्तीने हे कारण चित्रांना निरर्थक वाटायला लागलं होतं. गावातले सगळेच लोक असे भित्रे डरपोक असणं शक्य नव्हतं. किंवा ते ज्याला भीत होते ती गोष्ट खरोखर अति भयानक अकल्पनीय असली पाहिजे. वास्तविक चित्रे ज्या कामासाठी हडगम गावाला आले होते ते काम उरकलं होतं. ते परत जाऊ शकले होते. पण आपल्या नजरेच्या जरास पलीकडे एक रहस्य दडलेलं आहे ही जाणीव त्यांच्या मनातून क्षणभरही दूर होत नव्हती. रिकामं मन सैतानाचं रिंगण ठरतं हीच गोष्ट खरी. नाहीतर प्रोफेसर चित्र्यांसारखा माणूस रात्रीच्या व पहाटेच्या वेळी सावित्रीबाईंच्या हालचाली पाहण्यासाठी लपून कशासाठी बसला असता? पण अर्थात याला दुसरीही एक बाजू आहे. स्पष्ट न होण्यासारख्या गोष्टी समोर दिसत होत्या. देण्यात येणारी स्पष्टीकरणे असमाधानकारक होती, पटत नव्हती. म्हणूनच ते या गोष्टीला उद्युक्त झाले. रात्री ते जिन्यावर पावलांचा आवाज न करता खालवर येऊन पाहत उभे राहिले. सावित्रीबाईंनी बंद दाराला कडी घातली. मग त्यात मोठा खिळा अडकवला. मग मोठा अडसर दाराला लावला. आणि चित्रे पहाटेस फटफटताच खाली आले तेव्हा सावित्रीबाई दरवाजा उघडत होत्या. संपूर्ण न घोरता त्यांनी फटीतून एक वार रस्त्याचे निरीक्षण केले आणि मग वाकून बाहेरच्या पायरीवरचं काहीतरी उचललं व मग दरवाजा संपूर्ण उघडला. त्यांनी उचललेली वस्तू म्हणजे ॲनिमलची एक थाळी होती. खूप जुनी, रंग उडालेली. ती त्यांनी आता विहिरीच्या कट्ट्यावर ठेवली. वर जाता जाता चित्रे मनाशी विचार करीत होते. म्हणजे सावित्रीबाईंनी ती थाळी रात्री बाहेर पायरीवर ठेवली होती. अर्थात रिकामी नसणारच. त्यात काहीतरी ठेवलेलं असणार. काय आणि कोणासाठी? त्या हिंस्त्र स्वापदासाठी का त्या कधीही न येणाऱ्या चोरा चिरट्यांसाठी? पण चित्रे स्वतःशीच म्हणाले, ही थट्टा करण्याची गोष्ट नाही. स्वतःशी काहीतरी ठरवून पावलांचा दणदण आवाज करीत ते खाली आले आणि स्वयंपाकघराच्या दारात उभ्या असलेल्या सावित्रीबाईंना चक्कर टाकून येतो असे सांगून ते घराबाहेर पडले. हवा थंड होती. प्रकाश मोतिया रंगाचा होता. पण चित्रांचे लक्ष यावेळी दुसरीकडे होते. अरुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या घरांची दारं एकजात बंद होती आणि बहुतेकांच्या पायऱ्यावरून ॲनिमलच्या पत्र्याच्या, ॲल्युमिनियमच्या किंवा अगदी खापराच्याही थाळ्या होत्या. काही कलंडलेल्या होत्या, काही तुडविलेल्या गेल्या होत्या. सर्व रिकाम्या होत्या. पण सर्व कसले तरी डाग होते, ओलसर लालसर भरभटल्याचे. चक्कर मारून ते गावात परत शिरले तेव्हा घराची दारं उघडली होती. सर्व थाळ्या दिसण्याशा झाल्या होत्या. दिवसभर ते स्वतःच्याच विचारात मग्न होते. गावात काहीतरी रहस्यमय घटना घडत आहेत अशी त्यांची खात्री पटली होती. गावकरी त्या संबंधात कदाचित चित्रे तात्पुरते परके पाहुणे होते म्हणून त्यांच्याशी बोलायला तयार नव्हते. या रहस्याचा उलगडा करायचा झाला तर त्यांना स्वतःला आणखी काही पावलं उचलावी लागणार होती. पण तो शहाणपणा होईल का, साहस अंगलट येईल याचा त्यांना निर्णय घेता येत नव्हता. दिवस गेला. संध्याकाळच्या सुमारास चित्रे चौकात उभे होते. एकुलता एक पानवाल्याकडून त्यांनी सिगारेटचं पाकिट विकत घेतलं. त्यातली एक शिलगावली होती.
चौकातली दिवसाच्या अखेरची धावपळ चालली होती. शेजारच्या वाडी वस्तीवरचा कोणी शेतकरी खरेदी संपवून वस्तीवर परत जायच्या गडबडीत होता आणि त्याच्या बैलगाडीच्या आसपास एक भटकं कुत्रं हुंगत फेऱ्या मारित होतं. त्याच्या गाठोड्यातल्या बोंबिलाचा वासही कुत्र्याला आला असेल. निघता शेतकऱ्याने कुत्र्याच्या पेकाटात अचानक लाथ घातली आणि ते केकाटत दूर होताच कासरा हाती धरून गाडी जोरात पिटाळली. त्याला जणू हडगमगाव केव्हा सोडतो याची घाई झाली होती. घुंगरू खुळखुळ वाजवीत, चाक खडखडावीत, धूळ उडवीत गाडी निघून गेली. दुकानाच्या फळीखाली लपलेलं कुत्रं परत चौकात आलं. शेपटी हलवीत ते इकडे तिकडे फिरू लागलं. बहुतेक लोकांनी त्याला हाड करून हाकललं. शेवटी ते चित्र्यांपाशी आलं. हा माणूस दगड मारित नाही किंवा लाद घालीत नाही असा अंदाज येताच ते आणखी जवळ आलं. काळ्या कुळकुळीत केविलवाण्या डोळ्यांनी ते वर चित्र्यांकडे पाहत होतं. एक दोनदा त्याच्याकडे पाहून मग चित्रे आसपासची हालचाल पाहत उभे राहिले. दिवस पाहता पाहता अंधारून आला होता. दुकानांच्या फळ्या लागायला सुरुवात झाली होती. लोकांचा वावर कमी व्हायला लागला होता. आपल्यालाही परत जायला हवं, चित्रे मनाशी म्हणाले. नाहीतर ती सावित्रीबाई दार आतून लावून घ्यायची. हातातली सिगारेट खाली टाकून बुटाखाली चिरडत ते घराकडे निघाले. मागोमाग ते हाडकुळं कुत्रंही यायला लागलं. एक दोनदा शिंसर आवाजात चित्र्यांनी हाड केलं, पण त्यांच्या एकंदर नूर पाहून ते मागे येतच राहिलं आणि त्याला हाकलायला काही चित्रांचं मन घेईना. ते घरापाशी पोचले. सावित्रीबाई दारातच उभ्या होत्या, जणू काही त्यांच्यासाठीच थांबल्या होत्या. ते आत येताच त्या दार लावण्यासाठी वळल्या आणि त्यांना दारापासचं कुत्रं दिसलं. अगं बाई, त्या एकदम म्हणाल्या, तुम्ही का आणलं त्याला बरोबर? आणलं नाही, तेच मागं आलं. हाकलून नाही का द्यायचं? अहो, त्याने काय गुन्हा केलाय माझा? येऊ द्यात की आत, राहील रात्रभर. घरात आत रात्रभर केकटायला? मला काही वेडी समजलात? दान आवाज करीत दार लावून टाकीत त्या फणकाराने म्हणाल्या. काहीच न समजून स्वतःशी मान हलवी चित्रे आत आले. बूट काढून ठेवून विहिरीवर हातपाय धुवून कपडे बदलण्यासाठी ते वर गेले. रस्त्यावरून एकाएकी कुत्र्याच्या केकटण्याचा आवाज आला. कोणतरी त्याला दगड मारला असावा. एकाएकी चित्रे स्तब्ध उभे राहिले. आता कोणीतरी दगड मारून मग दार बंद करून घेतलं असेल. अशीच गावातली सर्व दारं एका मागोमाग एक बंद होतील. मग त्या कुत्र्याला हाकलायला, दगड मारायला कोणीही येणार नाही. पण तरीही त्याची रात्र निवांतपणे जाणार आहे का? काही केला त्यांच्या मनातून तो विचार जाईना. जेवताना ते काही बोलले नाहीत. सावित्रीबाईही गप्प होत्या. जेवण होता चित्रे वर गेले. वातीच्या कंदिलापाशी त्यांनी काही वेळ वाचन केलं. जांभया यायला लागताच दिवा अगदी बारीक करून ठेवून त्यांनी गादी घातली. काही वेळातच त्यांना झोप लागली आणि जाग आली. मगाशी अंधुक वाटणारा प्रकाश आता लखलखीत वाटत होता. खोलीतला कोपरा न कोपरा उजाळला होता. पण चित्र्यांचं लक्ष बाहेर होतं. कोणत्या आवाजाने आपल्याला जाग आली आहे हे आठवायचा ते प्रयत्न करीत होते. आवाज खरा होता का त्यांना एखादं स्वप्न पडलं होतं? नाही, आवाज खरा होता, कारण तो पुन्हा येत होता. आधी जरा दूर अंतरावरून, मग जवळजवळ येत. कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज, ओरडण्याचा किंवा रडण्याचा, पण भुंकण्याचा नाही. तेच का ते मगाचं काळं कुत्रं? पण आता ते का पळत होतं? आता त्याच्यामागे कोण लागलं होतं? कोणतरी किंवा काहीतरी लागलं होतं खास, कारण कुत्र्याचा आवाज भीतीचा होता. जर कधी त्यांनी भीतीने काठोकाठ भरलेला आवाज ऐकला असेल तर तो आता होता. प्राणांतिक भीती. पुढच्या रस्त्याला वळसा घालून कुत्रं त्यांच्या घरावरून पुढे गेलं, किंचाळत, केकाटत, रडत. आणि मग तो आवाज त्यांच्या कानावर आला. पाठलागाचा आवाज. पण असा आवाज कशाचा येईल? ते होतं तरी काय? त्याला काय गोमेसारखे 100 पाय होते का काय? का ते एकटं नव्हतं? ते अनेक थव्याने कुत्र्याच्या पाठलागावर आले होते. हे खसखसल्याचे, घासल्याचे आवाज कशाचे होते? आणि कुत्रं यांच्यापासून दूर पळायचं सोडून परत काय येत होतं? एकच कारण असणार. रस्त्यावर समोरून दुसरा थवा येत असणार. ते काहीही असो, चित्र्यांच्या घराशेजारीच त्या कुत्र्याची धावपळ थांबली. एकच दीर्घ किंचाळी निघाली आणि ती अर्ध्यावरच थांबली.
पण शांतता झाली नाही, मुळीच नाही. आवाज येत होते, त्यांचा केवळ अंदाजही अंगावर काटा उभा करीत होता. 5-7 मिनिटं तरी ती खसखस चालली होती. त्यातच काही काही आवाज ॲनिमलच्या पितळीच्या झाकण्या उलटण्याचे होते. शेवटी ते आवाज दूर दूर गेले आणि मगच चित्र्यांचे आवळलेले शरीर सैल पडले. त्या थंड हवेतही त्यांना दरदरून घाम फुटला होता. प्रतिक्रिया आली ती तीव्र होती. सर्व शरीर कापायला लागलं. आता चक्कर येणारसं वाटायला लागलं. बिछाना सोडून आपण या बंद खिडकीपाशी केव्हा आलो हेही त्यांना आठवत नव्हतं. भिंतीच्या आधाराने ते सावकाश सावकाश बिछानापाशी पोचले आणि गादीवर अंग लोटून दिलं. झोप तर अशक्यच होती. रात्रभर विचार चालला होता. विचारांच्या उलटसुलट दिशांमध्ये मन मात्र एखाद्या लंबकासारखं हेलकावे खात होतं. त्यांचं सुशिक्षित मध्यमवर्गीय अलिप्त मन एकदा म्हणे, आपलं इथलं काम झालं आहे, आता हडगम गावाचा संबंध संपला आहे, आता इथे कशासाठी राहायचं, इथे काही का प्रकार चालला असे नका, त्यात नाक खुपसायचं काय कारण, आपला त्यात कोठे संबंध येतो. पण मनाचा दुसरा भाग संशोधकाचा होता. ज्या जिद्दीने चित्रे शहरातल्या सर्व सुखसोयी, तिथलं आरामशीर आयुष्य हे सोडून देऊन हडगम गावासारख्या आडबाजूच्या गैरसोयीच्या महाग असलेल्या गावात येऊन राहिले होते, ती जिद्द त्यांना आता चैन पडू देत नव्हती. मनाचा तो भाग म्हणत होता, आपली संशोधकाची जिज्ञासा कोठे गेली, चिकित्सक वृत्तीचं काय. ते अंधश्रद्धाळू लोक अडाणी भीतीने रात्रीची दारं लावून आत असतात, आपणही त्यांच्याच पंक्तीला जाऊन बसायचं. ज्ञानाने माणूस धीट व्हायला हवा, असा पळपुटा व्हायला नको. इथे जो काही प्रकार चालला असेल तो निदान पाहायला तरी काय हरकत आहे. आता जर असे डोळे मिटून आपण परत गेलो तर जन्मभर ही टोचणी मनात चलत राहील. सकाळपर्यंत त्यांचा काहीच निर्णय झाला नव्हता. सकाळी चहा घेऊन ते बाहेर पडले आणि रस्त्याच्या कोपऱ्यावरच त्यांना कालच्या त्या काळ्या कुत्र्याचे अवशेष दिसले. हाडांचा सांगाडच राहिलेला दिसत होता. हाडंही फुटल्यासारखी दिसत होती. चित्र्यांना एकाएकी कालचं ते शेपटी हलवणारं केविलवानं काळं कुत्रं आठवलं. या हल्ल्याने प्रसंगाला एक नवीन भीती जोडली गेली होती. रात्रीतून जे काही वावरत होतं ते हिंस्त्र तर खासच होतं. दुपारीही त्यांचं मन अनिश्चितच होतं. एक गोष्ट नक्की होती, रात्री काय प्रकार होतो ते विचारून कळण्यासारखं नव्हतं. कोणीही एक चकार शब्द बोलणार नव्हता. त्यांचं त्यांनाच पाहावं लागणार होतं. आणि संध्याकाळी ते नेहमीसारखी एक चक्कर मारायला बाहेर पडले तेव्हा त्यांनी ठरवलं की आज जरा उशिराने परत जायचं. जास्त उशीर नाही, फार धोका पत्करायचं नाही. तेवढ्या वेळात जर काही दिसलं तर ठीक, नाहीतर घरी परत. हा निर्णय घेतल्यावर मनातलं द्वंद्व विसावलं. चित्रे नेहमीपेक्षा जरा लांब फिरायला गेले. दिवस कलायला लागताच ते माघारी फिरले. पण त्यांना फारशी घाई नव्हती. त्यांनी गावात प्रवेश केला तेव्हा जवळजवळ अंधार झाला होता. गावाच्या विशीजवळच्या घरांची दारं एव्हानाच बंद झाली होती. आणखी पुढची दारं लावून घेतल्याचे आवाज चित्र्यांच्या कानावर येत होते. सावित्रीबाईही दार लावून घेत असतील त्यांना वाटलं, किंवा कदाचित दार किलकिल ठेवून त्या चित्र्यांची वाट पाहत दाराच्या आतच उभ्या असतील. आणखी 5-7 मिनिटं चित्रे मनाशी म्हणाले आणि पहिल्या दारापाशी थांबले. दाराबाहेरच्या फरशीवर पांढरी थाळी होती आणि त्यात काहीतरी होतं. तीही त्यांची जिज्ञासा आता पुरी होणार होती. ते पुढे जाऊन खाली वाकून पाहू लागले. थाळीत कसला तरी लालसर गोळा होता. त्यांनी त्याला बोट लावून चव पाहिली. कणिक असावी किंवा रवा, आटा, मैदा असंही काहीतरी पीठ असेल. मीठ होतं, तिखट होतं, उडीदही असावेत, पण कच्चंच होतं, शिजवलेलं नव्हतं. आता याचा अर्थ काय लावायचा, मनाशी विचार करीत ते पुढे सरकले. पुढच्याही दारापाशी एक थाळी होती. त्यातही असंच काहीतरी होतं. कोठे ज्वारीचं पीठ, कोठे बाजरीचं पीठ, कोठे एखादा मासा, कोठे मटणाचा तुकडा, सर्व कच्चं, नुसतं बाहेर ठेवलेलं. गावात हिंडता हिंडता त्यांना वेळेचं भान राहिलं नव्हतं. ते परत घराकडे वळले तेव्हा रात्रच पडली होती. दिवसा उजेडीस केव्हा तरी लावलेले खांबावरचे तेलाचे दिवे आता शिंसर प्रकाश देत होते.
पण कोणाला हवा होता हा प्रकाश? सर्वत्र सामसूम होती. रस्त्यात तर कोणी नव्हतंच, पण सर्व घरांतूनही संपूर्ण शांतता होती. कुठे प्रकाशाची तिरीप दिसत नव्हती का कोठून हालचालीचा एवढाही आवाज येत नव्हता. ज्याला माहिती नसेल त्याला तर वाटलं असतं की हे गाव ओसाड आहे, इथे माणसाची वस्तीच नाही. चित्र्यांच्या वरही त्या भयान शांततेचा परिणाम झाल्याखेरीज राहिला नाही. त्यांच्या नकळत ते पावलं जपून टाकायला लागले, बुटांचा आवाज शक्यतो न होऊ देण्यासाठी. काटक्या पाचोळा उडवीत आलेली वाऱ्याची झुळूक त्यांच्या अंगावर सरसरता शहारा उठवत गेली. झटपट घरी परत जायला हवं, ते मनाशी म्हणाले. ती बिचारी सावित्रीबाई वाट पाहून पाहून घाबरून गेली असेल. एकाएकी त्यांना आपली ती माळ्यावरची बसकी खोली विलक्षण आकर्षक वाटायला लागली. शेवटी एकदाचे ते घरापाशी पोचले. घराचा दरवाजा बंद होता. अर्थात ते मनाशी म्हणाले, असणारच, यापेक्षा दुसरी कशाची अपेक्षा करायची. आणि पायरीवर ॲनिमलची थाळी पाहून चित्रे स्वतःशी जरा खिन्नपणे हसले. अंधश्रद्धेचा आणखी एक पुरावा. थाईला पाय लागणार नाही अशा बेताने ते पायरीवर चढले आणि त्यांनी बाहेरची मोठी कडी हलकेच दारावर आपटली. एवढा आवाज पुरे. सावित्रीबाई दाराच्या आतच असणार त्यांची खात्री होती. आतून हालचालीचा काही आवाज येईना तसा त्यांनी दारावर कडीचा पुन्हा एकदा मोठ्याने आवाज केला. त्या काहीतरी कामासाठी आत गेल्या असल्या तरी आताच्या शांततेत हा आवाज नक्कीच त्यांच्यापर्यंत पोचणार अशी चित्र्यांना खात्री होती. मग आणखी 1 मिनिट उलटून गेलं तरी आतली कडी उघडायची काही चिन्हे दिसेनात. तेव्हा चित्र्यांनी दरवाजाच्या फटीला तोंड लावून जरा मोठ्यानेच हाक मारली, सावित्रीबाई, अहो सावित्रीबाई, दार उघडताना, मी आलोय, चित्रे, उघडा दार. पण या हाकेनंतर 2-3 मिनिटे तशीच गेली. तेव्हा त्यांच्या मनाला अस्वस्थतेचा पहिला अगदी अस्पष्ट असा स्पर्श झाला. त्यांनी सावित्रीबाईंना आणखी जोराने 2-3 हाका मारल्या, पण हाकेला ओ आली नाही. दाराच्या फटीत दिव्याचा प्रकाश दिसला नाही की आत काही हालचाल जाणवली नाही. क्षणभर चित्र्यांच्या डोक्यात संतापाने तिरमिरी आली, पण लागलीच त्यांनी स्वतःला सावरलं. मनाचा तोल जाऊ देता उपयोगी नाही. हा सावित्रीबाईंच्या अंधश्रद्धेचा परिणाम होता आणि एका रात्रीत किंवा 4 शब्दांनी त्या बदलण्यासारख्या नव्हत्या. ते आपण होऊन सावित्रीबाईंच्या जागेत आले होते. तिथले नियम कसेही असो ते पाळणं त्यांचं काम होतं. पाळले नाहीत तर परिणाम भोगायची तयारी ठेवायला हवी होती. आता त्यांना ही रात्र अशीच एकट्याने अंधारात गैरसोयीची कोणता तरी तात्पुरता आसरा घेऊन काढावी लागणार होती. हाल व्हायचे ते होणारच होते. स्वतःचा राग करून त्यात आणखी भर कशाला. स्वतःशीच एकवार खांदे उडवून ते पायरीवरून खाली उतरले आणि घरावरून तसेच सरळ पुढे निघाले. सिगारेट शिलगावण्यासाठी खिशातून बाहेर काढलेलं पाकिट त्यांनी परत खिशात ठेवून दिलं, कारण त्यात आता 9 सिगारेट शिल्लक होत्या आणि त्या रात्रभर पुरवायच्या होत्या. मध्यरात्रीनंतर थंडी वाढल्यानंतर अंगाला रग लागल्यावर मग त्यांची जरुरी भासणार होती. त्यावेळेसाठी त्या वाचून ठेवायला हव्या होत्या. पाठीची हाताची जुडी घालून त्यांनी गावाला एक चक्कर मारली. घड्याळात पाहिलं. वाटलं होतं तितका वेळ मुळीच गेला नव्हता, पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं त्यांना ती अस्वस्थता आता अधिक स्पष्टपणे जाणवायला लागली होती. प्रकाशित उबदार खोलीत बसून अंधश्रद्धांची टिंगल उडवणं फार सोपं काम होतं, पण आता ते या अंधाऱ्या रात्रीत एकटे होते. आसपास मानवाच्या हालचालींची खूणसुद्धा नव्हती. कशाला तरी घाबरलेले ते लोक कुलूपबंद दारामागे चुपचाप बसले होते. इतक्या सर्वांची भीती खरोखरच निरर्थक होती का? चित्रे चौकात उभे होते. चारी बाजूंना अंधाऱ्या बंद दारांच्या घरांच्या ओळी होत्या. चित्र्यांना वाटायला लागलं या साऱ्या काळ्या रात्रीचं ओझं आपल्या एकट्याच्या खांद्यावर येत आहे. त्याखाली आपण चुरमडून जाणार आहोत. खांदे उडवून त्यांनी हा क्षणभराचा भ्रम दूर केला आणि गावाला पुन्हा एक चक्कर मारण्यासाठी ते समोरच्या रस्त्याने निघाले. रस्त्यावरून ते 10-15 पावलंच गेले असतील. तेवढ्यात त्यांच्या कानावर एक आवाज आला आणि त्यांची सर्व हालचाल एकाएकी थिजून गेली. आवाज ॲनिमलच्या ताटलीचा होता. ताटली दगडावर सरकल्याचा आवाज होता. पायरीवर ठेवलेलं खायला कोणतरी आलं होतं. एखादं भटकं कुत्रं, एखादं मोकाट जनावर, काय? विचार एकाकी अशक्य झाला होता.
शरीराला कंप सुटला होता. पळायची इच्छा होती, पण पाय दगडाचे झाले होते. पुन्हा एकदा तोच किंवा तसला दुसरा आवाज आला. दुसरं कोणतरी आलं होतं. त्या आवाजाने त्यांना शक्ती दिली. ते धावत धावत घराकडे निघाले. त्यांना धावायची सवय नव्हती. घरापाशी ते पोचले तेव्हा छाती पेटली होती. श्वासाचा भाता चालला होता. आधी तोंडून आवाजच उमटेना. त्यांनी दारावर कडी मोठमोठ्यांदा आपटली आणि जरा दम परत येताच ते मोठ्यांदा ओरडले, सावित्रीबाई, अहो सावित्रीबाई, ऐकू येत नाही का? दार उघडा, दार, मी चित्रे आलोय, दार उघडा, हो लवकर. पण आतून काहीही प्रतिसाद येईना. वरच्या खिडकीवर दगड मारून पाहावा अशा विचाराने ते रस्त्याकडे इकडे तिकडे पाहायला लागले तेव्हा त्यांना रस्त्याच्या शेवटाजवळची ती हालचाल दिसली. अंतर आणि अंधुक प्रकाश यामुळे स्पष्ट दिसत नव्हतं, पण तिकडे काहीतरी होतं खास. क्षणभर त्यांचा आवाज घशात अडकला आणि मग ते मगापेक्षा दुप्पट जोराने सावित्रीबाईंना हाक मारू लागले. दारावर कडी आपटू लागले. दम घेण्यासाठी ते जरा थांबले आणि त्यांनी परत एकदा रस्त्याच्या टोकाकडे नजर टाकली. आता तिथे एकच नाही, 7-8 बसके आकार जमले होते आणि तिथूनच त्यांच्याकडे पाहत असावेत असे वाटत होते. चित्र्यांच्या हाका पुन्हा जोराने सुरू झाल्या. भीती वाढत चालली. शिष्टसंमत आचार सोडून त्यांनी सावित्रीबाईंना एकेरी नावाने हाका मारल्या आणि मग त्याच्याही खालच्या पातळीवर जाऊन शिव्यांची लाखोली वाहिली. पण दार उघडलेच नाही आणि रस्त्याच्या टोकाचे आकार आता आणखी जवळ आले होते. सारखे पुढे सरकत होते. एका दिव्याखालून ते पुढे आले तेव्हा चित्र्यांना दिसलं की ते अर्धवट मानवासारखे आहेत, अर्धवट पशुसारखे आहेत. माना खाली गेल्या होत्या. हातांच्या जागी महारोग्यांसारखे नुसते खुंट होते आणि ते जनावरांसारखे 2 हात 2 पाय यांच्यावर खुरडत खुरडत पुढे येत होते. पत्र्यावर पत्रा घासल्यासारखा अंगावर शहारा आणणारा आवाज त्यांच्या घशातून निघत होता. रक्ताला चटावलेले नरराक्षस. हेच अभद्र आकार त्या काळ्या कुत्र्यामागे लागले होते तर. आणि यांनाच भिवून हडमगावचे लोक असे चुपचाप घरात बसले होते तर. आणि यांच्यासाठी दाराबाहेर थाळ्यांतून ते जिन्नस ठेवण्यात येत होते तर. पण आज त्यांचं थाळ्याकडे लक्ष नव्हतं. त्यांना एक जिवंत भक्ष्य सापडलं होतं. आज ते कशाला पिठाचे गोळे खातील? चित्र्यांनी निराश होऊन शेवटची एक हाक मारली आणि मग ते निरुपायाने स्वसंरक्षणार्थ त्या घरापासून मागे मागे सरत चालले. मग चित्रे चौकात पोहोचेपर्यंत गावातल्या 4ही रस्त्यावरून त्यांचे जमाव तिथे पोचले होते. शेवटी जीव वाचवण्यासाठी चित्र्यांनीही झुंज दिली. 2-4च असते तर चित्रे वाचले असते, कारण त्यांची कुजकी हाडं कडाकडा मोडत होती. सडकं मांस एका फटक्यात गळत होतं, पण त्यांची संख्या फार होती. शेवटी सर्व बाजूंनी त्यांनी चित्र्यांच्या शरीराचे लचके तोडायला सुरुवात केली. किती दिवसांनी त्यांना अशी हाडं रक्तामांसांची मेजवानी मिळत होती. आणि चित्र्यांच्या शरीरासाठी त्यांची आपापसात झोंबाझोंबी झाली. कितीही खसखस झाली तरी चौकातल्या घरांपैकी एकाची खिडकीसुद्धा उघडली नाही. पिढ्यानपिढ्यांच्या अनुभवाने हडमगावाचे लोक शहाणे झाले होते. अंधारी रात्र पायाखाली तुडवणाऱ्या आणि रक्तपिपासू पिशाच्यांना ते आपल्या अस्तित्वाची खूणसुद्धा दाखवणार नव्हते. काय झालं आहे ते सकाळी कळेलच, ते स्वतःशी म्हणत होते. कथा समाप्त. वैरीण रात्र. लेखक नारायण धारप. आवाज संतोष गणेश. मित्रांनो, ही संपूर्ण कथा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.